बरोबर आहे। आम्ही नवीन म्हणजे सायबर पोलीस स्टेशनमध्ये 2-3 गोष्टी करायची इच्छा 2025ला आहे। नंबर 1 की शासनाची धोरण पूर्ण राज्यासाठी बघून काही नवीन सायबर पोलीस स्टेशन्स हे मेट्रो पुण्यासारखे शहराला सुरू करण्यात येऊ शकतील का, याबद्दल आम्ही प्रपोजल्स एक्सप्लोर करत आहे। त्याचबरोबर सायबर लॅब, एक नवीन टेक्नॉलॉजी युक्त सायबर लॅब्सची एक प्रस्ताव आम्ही तयार करत आहे, जे DPDCकडे आणि शासनाकडे पाठवण्यात येईल। ते एक नवीन सायबर लॅब ज्यामध्ये एक चांगली टेक्नॉलॉजी, त्यामध्ये सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स राहील, त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। आता राज्य स्तरावर एक अत्यंत मॉडर्न आणि अत्यंत एक चांगली एक सायबर लॅब नवी मुंबईला सुरू करण्यात आलेली आहे। त्या सायबर लॅबची पुणे शहराचे सायबर क्राईम्सला प्रिव्हेंट करण्यासाठी काय वापर करण्यात येईल, त्याचे पण उपाययोजना पूर्णपणे प्रस्तावित आहे। आणि त्याचे आमचे पथक, आमचे सायबरचे कॉन्स्टेबल्स आणि अधिकारी त्या दृष्टिकोनातून स्टेट लेवल सायबर ब्रांचसोबत कोऑर्डिनेट करत आहे। त्याच अनुषंगाने जे प्रमुख गोष्टी आहे, सायबर लिटरसी आमचे कॉन्स्टेबल्समध्ये सायबर लिटरसीचे कोशंट वाढवण्यासाठी जे त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंग्स आहे ते आणखी प्रभावीपणे कसे करता येईल त्याबद्दलची नियोजन आहे। आणि त्याचबरोबर प्रायव्हेट एक्सपर्ट्सचे कंट्रॅक्च्युअल बेसिसवर पोलीस स्टेशन स्तरावर सायबर इश्यूज हँडल करायसाठी काय करता येईल ती पण नियोजन करण्यात येत आहे। कारण ही गोष्टी खरी आहे, जे आपण म्हणते जे व्हॉल्यूम ऑफ कंप्लेंट्स आहे, जे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरचे जी ऑनलाईन कंप्लेंट्सची प्रमाण आहे आणि फिजिकली जे आमच्याकडे येते, ते दोन्ही कंबाईंड जर बघितले तर ते जे आत्ता जे सायबर विषयावर काम करणारे मनुष्यबळ आहे त्याच्याशी काही ताळमेळ होत नाही। म्हणून आणखी कसे हे सगळे व्यवस्थितरित्याने हँडल करायसाठी आणि कोणता एक लिमिट ठेवून की इतके अमाऊंटचे वरचे किंवा या सिरियसनेसचे वरचे प्रकरणला पोलीस प्राथमिकतेने तपास करतील, याची एक रूपरेखा तयार करण्याची नियोजन आहे।